नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या समोर आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं एक लेखन. शीर्षक आहे बदल, अस्तित्वाचा शाश्वत श्वास. आता हे शीर्षकच बघा ना, किती वेगळं आहे. बदल म्हणजे फक्त काहीतरी वेगळं घडणं नाही, तर तो आपल्या असण्याचा, आपल्या जिवंतपणाचा श्वास आहे, असं हे लेखन म्हणते. म्हणजे आपण ज्याला स्थिरता किंवा शांतता म्हणतो, ती कदाचित फक्त एक कल्पना असेल आणि सतत बदलत राहणं हेच खरं वास्तव. आज आपण याच दृष्टिकोनातून जगाकडे बघणार आहोत. या लेखनातले नेमके काय विचार आहेत, मुद्दे काय आहेत, ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया. हो. आणि श्वास हा शब्द तुम्ही म्हणालात तसा खूप महत्वाचा आहे इथे. म्हणजे लेखक बदलाला फक्त एक बाहेरची घटना नाही मानत आहेत, तर आपल्या अस्तित्वाची ती मूलभूत गरज आहे. अगदी आपल्या श्वासा इतकीच महत्वाची. विचार करा ना, श्वास थांबला तर काय होतं? तसंच आहे. जर बदल थांबला तर अस्तित्वच गोठून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. या लेखनाची सुरुवातच मुळी याच विचाराने होते की आपण कायम काहीतरी स्थिर शोधतोय. पण कदाचित निसर्गात किंवा जगात तसं काही नाहीच आहे. जे काही आहे ते सतत बदलणारं आहे. म्हणजे फक्त बदल हाच टिकून राहतो. हे समजून घेणं थोडं अस्वस्थ करणारं वाटू शकतो सुरुवातीला, पण तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला जी एक सुरक्षितता वाटते ना, की आहे तसं ठीक आहे, ती भावनाच एक भ्रम असू शकते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे पटवून देण्यासाठी लेखनात छान उदाहरणं दिली आहेत. रोजच्या जगण्यातली. आपलंच आयुष्य बघा ना. बालपण कसं वेगळं असतं, मग तारुण्य येतं, त्यात किती ऊर्जा असते, किती स्वप्न, पुढे प्रौढत्व, मग वार्धक्य. प्रत्येक टप्प्यावर आपण बदलतोच की, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा. कुणी म्हणू शकेल का की मी कायम लहानच राहीन किंवा तरुणच? नाही ना. हे बदल तर अटळ आहेत. हो, आणि अजून एक सुंदर रूपक वापरलंय त्यांनी, वाहत्या नदीचं. नदी जोपर्यंत वाहते आहे, खळाळते आहे, तोपर्यंत ती जिवंत आहे, तिच्यात चैतन्य आहे, ती समुद्राला मिळते म्हणजे तिचं ध्येय पूर्ण करते. पण कल्पना करा, जर नदीचं पाणी एका जागी थांबलं, अडलं, तर काय होतं? डबकं तयार होतं. पाणी स्थिर होतं, पण ते हळूहळू खराब व्हायला लागतं. त्यातला तो जिवंतपणा जातो कुठेतरी. आणि हे रूपक फक्त नदीपुरतं नाहीये, ते आपल्या विचारांना, आपल्या संस्थांना, अगदी संस्कृतीलाही लागू होतं. अच्छा, म्हणजे एखादा विचार असेल किंवा परंपरा असेल, ती जर का काळासोबत बदलली नाही, तर ती त्या डबक्यासारखी होऊन जाते का? तिच्यातला ताजेपणा, ऊर्जा संपते? अगदी तसंच. जी गोष्ट प्रवाही राहते तीच टिकते आणि वाढते सुद्धा. जी थांबते ती मागे पडते, तिचं महत्त्व कमी होतं. लेखनात एक वाक्य आहे जे हे अगदी नेमकं सांगतं. बदल म्हणजे जीवनाची गती, आणि गती म्हणजेच ऊर्जा. बरोबर. आणि जिथे ऊर्जा आहे तिथे निर्मिती आहे, उत्साह आहे. बरोबर. आणि जिथे स्थिरता आहे तिथे जडत्व येतं, मरगळ येते. समाजाचं पण तसंच आहे. जे समाज नव्या कल्पना स्वीकारायला तयार असतात, बदलायला तयार असतात, ते प्रगती करतात. जे जुन्यालाच कवटाळून बसतात ते हळूहळू मागे पडतात. खरे. आणि आजच्या काळात तर हे बदलाचं चक्र इतक्या वेगाने फिरतंय की कधीकधी आपण गोंधळून जातो अक्षरशः. लेखक उल्लेख करतोय तसं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI घ्या, किंवा अवकाश संशोधनातली प्रगती बघा, जैवतंत्रज्ञान, गोष्टी इतक्या झपाट्याने बदलतायत की कालचं वास्तव आज खरंच स्वप्न वाटायला लागते. बरोबर. पण इथे लेखकाचा भर फक्त या बाह्य बदलांवर नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. ते म्हणतात की खरा आणि महत्वाचा बदल तर आपल्या आत घडायला हवा, आपल्या मानसिकतेत, आपल्या दृष्टिकोनात. विचार करा, AI आलं म्हणून फक्त नवीन साधनं वापरायला शिकणं पुरेसं आहे का? नाही. खरी गरज आहे की या बदलामुळे आपल्या कामाचं स्वरूप कसं बदलेल, आपली भूमिका काय असेल याचा विचार करण्याची. आपल्या जुन्या कल्पना आहेत, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी आहेत, आपण स्वतःला ज्या चौकटीत घालून घेतलं आहे त्या सगळ्यांना प्रश्न विचारायची वेळ आली आहे असं ते सुचवतात. म्हणजे तंत्रज्ञान हा बदलाचा एक भाग झाला, पण खरा बदल आपल्या विचारात व्हायला हवा. पण हे सोपं नसतं ना. म्हणजे बदल म्हटला की एक प्रकारची भीती येते मनात, अस्वस्थता येते. लेखात म्हटल्याप्रमाणे बदल आपल्याला आपल्या सुखाच्या चौकटीतून बाहेर काढतो. आपला जो कम्फर्ट झोन असतो ना, हो, तिथून बाहेर यावं लागतं. जी गोष्ट आपल्याला सुरक्षित वाटते, सवयीची झाली आहे, ती सोडावी लागते. त्यामुळे नकळतपणे का होईना
बदलाला विरोध होतोच. कारण बदल म्हणजे कसं एका अज्ञात प्रदेशात पाऊल टाकण्यासारखं आहे. पुढे काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. जुनं सवयीचं असतं, ते आपल्याला आरामदायक वाटतं. पण लेखक इथे एक गंभीर इशारा देतात. ते म्हणतात की बदलाला विरोध करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे. किती वेळ तग धरणार तुम्ही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक म्हणतात, स्थैर्य म्हणजे हळूहळू मरण. हे वाक्य खूप खूप विचार करायला लावणार आहे. स्थैर्य म्हणजे हळूहळू मरण हे जरा धक्कादायक आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय त्यांना? आपण तर नेहमी स्थैर्याच्याच शोधात असतो. नोकरीत स्थिरता, नात्यांमध्ये स्थिरता. मग हे मरण कसं? हो, इथे मरण म्हणजे शारीरिक मृत्यू नाहीये अर्थातच, तर वाढ थांबणं, विकास खुंटणं, काळाच्या मागे पडणं. जेव्हा आपण बदलायला नकार देतो तेव्हा आपण नवीन गोष्टी शिकणं थांबवतो, नवीन संधी गमावतो. आपलं मन, आपले विचार एकाच मर्यादित जागेत अडकून पडतात. जसं तुम्ही म्हणालात डबक्यातलं पाणी, ते हळूहळू निष्प्राण होतं. तसंच बदलाला नकार देणारं मन किंवा समाज हळूहळू आपली ऊर्जा, आपलं चैतन्य गमावून बसतो. तो एका अर्थाने जिवंत असूनही मृत्वत होतो. म्हणून लेखक म्हणतात, स्थैर्य म्हणजे हळूहळू येणारं मरण. आता हे पटतंय. म्हणजे जी सुरक्षित वाटणारी स्थिरता आहे ती प्रत्यक्षात आपल्या विकासाला मारक ठरू शकते. मग प्रश्न येतो की जगात प्रगती कोणी केली? इतिहास बघितला तर तेच लोक, तेच समाज किंवा त्याच कंपन्या यशस्वी झाल्या ज्यांनी बदलांना ओळखलं, त्यांना स्वीकारलं आणि स्वतःला त्यानुसार बदललं. ज्यांनी बदलाकडे पाठ फिरवली ते काही काळाने स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. त्यांचं महत्त्व कमी झालं. मोबाईल फोनच्या जगात कॅमेरा बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांचं काय झालं हे उत्तम उदाहरण आहे याचं, नाही का? अगदी बरोबर उदाहरण दिलंत. त्यांनी बदलाला स्वीकारलं नाही आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. पण बदलाचा अर्थ फक्त नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं किंवा जुन्या गोष्टी सोडून देणं इतकाच नाहीये. लेखकाने बदलाचा एक खूप सुंदर अर्थ सांगितला आहे. ते म्हणतात, बदल म्हणजे जुन्या गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहणे. हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. जुन्या गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहणे म्हणजे कसं? एखादं उदाहरण देऊ शकाल का? हो, नक्कीच. समजा तुम्ही रोज एकाच रस्त्याने कामाला जाता. तो रस्ता, तिथली गर्दी, सिग्नल हे सगळं अगदी सवयीचं झालेलं आहे. आता नव्या दृष्टीने पाहणे म्हणजे काय? तर कदाचित त्या रस्त्यावरच्या एखाद्या जुन्या झाडाकडे लक्ष जाणं किंवा एखाद्या लहानशा दुकानाचं नाव वाचणं जे तुम्ही आजवर पाहिलंच नव्हतं, किंवा गर्दीतल्या माणसांच्या चेहऱ्यांवरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करणे. रस्ता तोच आहे, पण तुमचा अनुभव बदलला. तसंच आपल्या आयुष्यातल्या समस्या असतील, नातेसंबंध असतील, अगदी आपल्या सवयी यांच्याकडेही आपण नव्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. जी गोष्ट कालपर्यंत अडचण वाटत होती ती कदाचित आज संधी वाटू शकेल. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा आंतरिक बदल झाला. परिस्थिती बदलण्याची वाट न बघता स्वतःचा दृष्टिकोन बदलणं, हे तर खूपच शक्तिशाली वाटतंय. म्हणजे केवळ बाह्य जगात बदल करण्याऐवजी आपल्या आत बदल घडवणं. स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची संधी. जेव्हा बाहेरची परिस्थिती बदलते किंवा आपण काहीतरी नवीन करायचं ठरवतो, तेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या क्षमता आणि मर्यादा कळतात. आपल्या मनातल्या भीती, आपल्या कल्पना त्या सगळ्या समोर येतात. आपण नक्की कोण आहोत, आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं हे अधिक स्पष्ट व्हायला मदत होते. हा एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा क्षण असतो. आणि यातूनच एक विचार पुढे येतो की हा जो नव्या दृष्टीने पाहण्याचा किंवा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे तो रोजच्या जगण्यात कसा आणायचा. हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष करायचं कसं? हो ना. कदाचित सुरुवात अगदी लहान गोष्टींपासून करता येईल. रोजच्या रुटीनमध्ये एखादा छोटा बदल करून बघणे. उदाहरणार्थ, नेहमीच्या मार्गाने न जाता कधीतरी वेगळ्या मार्गाने जाणं, एखादं नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करणं, किंवा ज्या विषयावर आपलं अगदी ठाम मत आहे त्याच्या विरुद्ध बाजूचं मत शांतपणे ऐकून घेणं. सवयीच्या विचारांना आव्हान देणं, हे असंच का असा प्रश्न विचारणं. ही सवय लागली की मग मोठ्या बदलांना सामोरं जाणं थोडं सोपं होऊ शकतं. ही एक प्रकारे मनाची लवचिकता वाढवण्यासारखं आहे. मनाची लवचिकता छान शब्द आहे. म्हणजे जसं शरीर लवचिक असेल तर पडल्यावर इजा कमी होते, तसंच मन लवचिक असेल तर बदलांचे धक्के सहन करणं सोपं जातं. खरंय. लेखात पुढे एक मोठा विरोधाभासही मांडलाय, जो ऐकून क्षणभर माणूस थांबतोच. असं म्हटलंय की जगात काहीच शाश्वत नाही, फक्त बदल हा शाश्वत आहे. म्हणजे जी गोष्ट टिकणारी नाही म्हणजे बदल, तीच एकमेव गोष्ट कायम टिकणारी आहे. हा विचारच थोडा चक्रावून टाकणार आहे. हो,
पण हा विरोधाभास फक्त शब्दांचा खेळ नाहीये. ते निसर्गाचं आणि अस्तित्वाचं सूत्र आहे. बघा ना, पानगळ होते, झाडं निष्पर्ण होतात, पण ते कायमचं नसतं. कारण पानगळ होते म्हणूनच तर नवीन पालवी फुटते. रात्र येते, अंधार होतो, पण तोही कायम नसतो. कारण रात्र आहे म्हणूनच तर सकाळचा उजेड अनुभवता येतो. लेखक म्हणतात, बदलच प्रत्येक नव्या पहाटेचा जन्म देतो. जर बदल थांबला तर हे चक्रच थांबेल. मग कोणतीच नवी सुरुवात होणार नाही, कोणतीच वाढ होणार नाही. म्हणजे बदल हा वरवर विध्वंसक वाटला तरी तोच नवनिर्मितीचा आधार आहे. म्हणजे बदलाकडे नकारात्मक दृष्टीने बघण्याऐवजी ती एका नव्या सुरुवातीची शक्यता म्हणून बघायला हवं. मग या सगळ्या चर्चेचा, या लेखनाचा आपल्या जगण्याशी थेट संबंध काय? आपण यातून नेमकं काय घ्यायचं? मला वाटतं सगळ्यात महत्वाचा संदेश हाच आहे की बदलाला घाबरू नका, त्याला आपलं शत्रू मानू नका. उलट तो तुमच्या जिवंतपणाचा पुरावा आहे असं समजा. जसं श्वास घेणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे, तसंच बदल अनुभवणं, बदलातून जाणं हे देखील विकसित होत असण्याचं, जिवंत असण्याचं लक्षण आहे. जो बदलतो तो परिस्थितीशी जुळवून घेतो, तो टिकतो आणि वाढतो. जो बदलाला विरोध करतो तो मागे राहतो. हे व्यक्ती, संस्था, समाज अगदी सगळ्यांनाच लागू होतं. तर निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. बदल हा जीवनाचा नियम आहे. त्याला स्वीकारणं, त्याच्यासोबत चालणं, किंबहुना त्याला आपलंसं करणं यातच शहाणपण आहे. लेखाच्या शेवटी निसर्ग, काळ आणि जीवन या तिघांचं एकच सूत्र सांगितलं आहे, जे खरंच खूप महत्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. बदलत राहा, जगत राहा. बदलणं थांबलं की जगणंही कुठेतरी थांबून जातं. अगदी. आणि हा विचार मनात ठेवून प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हरकत नाही. तो थेट नसला तरी विचार प्रवृत्त करणारा नक्कीच आहे. हो, आणि तो प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यात किंवा आपल्या विचारसरणीत असा कोणता पैलू आहे जो आपल्याला खूप स्थिर वाटतो, सुरक्षित वाटतो, पण कदाचित नकळतपणे तोच आपल्या किंवा आपल्या आसपासच्या लोकांच्या विकासाच्या आड येत असेल. आपण ज्याला कम्फर्ट झोन म्हणतो किंवा सुरक्षित स्थिरता म्हणतो, तीच तर आपल्या प्रगतीला, आपल्या पुढच्या प्रवासाला अडथळा ठरत नसेल ना. यावर शांतपणे विचार करायला हवा.